प्रिया सॉरी हा, नाही म्हणजे गौरांग खूपच बोलला तुला, मलाच इतकं वाईट वाटलं ना. नेत्रा प्लीज, हे बघ माझा अजिबात वाद घालायचा मूड नाहीये आता. जा इकडे. छे 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 छे, असं कसं? दिस इज नॉट फेअर हा प्रिया. अगं मी केवढ्या अपेक्षा घेऊन आले होते तुझ्याकडे आणि तू म्हणजे डायरेक्ट शेवटचं वाक्य बोलून मोकळी झालीस. आता मधली सगळी वाक्य कोण बोलणार सांग बरं. नेत्रा बास. कळतंय मला प्रिया, कळतंय मला. हे घर सोडून जायचंय म्हणून खूप त्रास होतोय ना तुला, पण जाऊ दे ना अगं. जे कधीच आपलं नव्हतं त्याच्याबद्दल कशाला त्रास करून घ्यायचा. नेत्रा बास झालं. आता यापुढे एक शब्दही बोलू नकोस तू. प्रिया नाही एवढा त्रागा करून घ्यायचा. एकदा मान्य केलं ना की आपण रस्त्यावर आलोय की मग नाही त्रास होणार तुला. तू काय बाई आहेस की कोण आहेस ग? तुला या घराबद्दल काही प्रेम, काही माया, काही नाही? अगं एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी एखाद्या घरात राहिलं ना 4 दिवस तरी त्या घराबद्दल, त्या माणसांबद्दल प्रेम वाटतं त्याला. आणि तू? अच्छा, म्हणून तुला या घराबद्दल एवढी प्रेम, माया, आपुलकी वाटते का? हे असं सगळं बोलताना लाज नाही वाटत तुला? बाप रे, केवढ्या मोठ्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आहे माहितीये मी तुला. प्रिया, तुझ्यासारख्या बाईच्या तोंडून लाज हा शब्द बाहेर पडलाय आज. लाज. क्या बात है. नेत्रा, यू नो व्हॉट, तुझ्यासारखी क्रूर बाई मी आजपर्यंत नाही पाहिली कधी. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट प्रिया. अगं मी आहेच नीच, पण तुझं काय, तूही काही फार वेगळी नाहीयेस माझ्याहून. मी तर माझ्या खाल्ल्या घराचे वासे मोजते, पण तू दुसऱ्याचंही सर्वस्व ओरबाडून घ्यायला निघालीस. कुठे फेडशील, कुठे फेडशील ही सगळी पाप प्रिया? नेत्रा, इनफ. आज माझी मनस्थिती नाहीये म्हणून मी ऐकून घेते सगळं, पण आता बास. जा इकडनं. आवाज मलाही चढवता येतो.